जय शिवराय मित्रांनो राज्यात जमीन खरेदीला अनुदान देणारी एक महत्त्वाची अशी योजना म्हणजे दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजना। ज्या योजनेच्या अंतर्गत 4 एकर कोरडवाहू किंवा 2 एकर बागायत जमीन खरेदीसाठी 100% पर्यंत अनुदान दिलं जातं। आणि मित्रांनो याच योजनेमध्ये आज 23 जानेवारी 2026 रोजी एक महत्त्वाचा असा बदल करून नवीन लाभार्थ्यांचा समावेश करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। याच्याच संदर्भातील एक महत्त्वाचा असा जीआर आज 23 जानेवारी 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। आणि याच जीआर बद्दलची कोण लाभार्थी याच्यामध्ये पात्र होतील, कशा प्रकारे याच्यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत, काय काय नवीन बाबींचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे, ही सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो याच्याच संदर्भातील हा 23 जानेवारी 2026 चा जीआर आपण पाहू शकता। कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत तरतुदीमध्ये अतिरिक्त मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्याबाबत मित्रांनो या योजनेबद्दल आपण यापूर्वी सुद्धा वेळोवेळी माहिती घेतलेली आहे। 2005 पासून सुरू करण्यात आलेली योजना, ज्याच्या अंतर्गत आता 2018च्या नवीन जीआर नुसार 4 एकर कोरडवाहू आणि 2 एकर बागायत जमीन ही 100% अनुदानावरती दिली जात आहे। आणि याच 2018च्या जीआर नुसार राबवल्या जाणाऱ्या या योजनेमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्याच्या संदर्भातील हे समावेश करण्याच्या संदर्भातील निर्णय घेण्यात आलेला आहे। शासन निर्णय आपण पाहू शकता 14 ऑगस्ट 2018च्या शासन निर्णयामध्ये बदल करण्यात आलेले आहेत, ज्याच्यामध्ये मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे जिल्हे वगळून इतर सर्व जिल्ह्यातील भूमिहीन असलेल्या तृतीयपंथी दारिद्र्य रेषेखालील अंत्योदय शिधापत्रिका धारक असलेल्या खालील घटकाच्या कुटुंबाचा समावेश केला जाणार आहे। याच्यामध्ये दारिद्र्य रेषेखालील कुटुंब, अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंब या योजनेच्या लाभासाठी आता पात्र असणार आहेत। अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रबंध अधिनियमा अंतर्गत अत्याचारग्रस्त व्यक्ती आणि कुटुंब हे देखील या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी म्हणून पात्र असणार आहेत। तृतीयपंथी व्यक्ती, जी व्यक्ती बौद्ध किंवा अनुसूचित जाती, दारिद्र्य रेषेखालील किंवा अंत्योदय शिधापत्रिकाधारक असेल व्यक्ती सुद्धा या योजनेच्या लाभासाठी पात्र असणार आहे। सदर योजनेकरता निवडलेल्या उक्त घटकांमधील खालील उपघटकांना त्यांच्या क्रमानुसार प्राधान्य दिलं जाणार। आता याच्यामध्ये प्राधान्यक्रम काय दिलाय? अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीचे जे काही अत्याचारग्रस्त व्यक्ती कुटुंब असतील यांना प्राधान्य दिलं जाणार आहे। याच्यानंतर अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील परित्यक्त्या घटस्फोटित स्त्रिया यांना दुसरं प्राधान्य दिलं जाणार आहे। आणि याच्यानंतर अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील विधवा स्त्रिया यांना प्राधान्य दिलं जाणार आहे। या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी कुटुंबांना देण्यात आलेली जमीन सदर लाभार्थी कुटुंबाच्या कुटुंब प्रमुखाच्या नावावर त्याच्या पत्नीच्या नावे करण्यात यावी। मात्र तृतीयपंथी, परित्यक्त्या घटस्फोटित आणि विधवा लाभार्थी ह्या ज्या असतील यांना जमीन त्यांच्याच नावे दिली जाणार आहे। जमीन लाभार्थ्याच्या नावे करण्याची प्रक्रिया लाभार्थी निवडीनंतर 3 महिन्यामध्ये पार पाडावी। जमिनीच्या सातबारा उतार्यावर लाभार्थ्याची नोंद करण्यात यावी। सदर जमिनीचा प्रत्यक्ष ताबा लाभार्थ्याकडे आहे किंवा कसे याबाबतचा आढावा जमीन वाटपानंतर 3 महिन्यानंतर घ्यावा, अशा प्रकारच्या सूचना सुद्धा या जीआर मध्ये देण्यात आलेल्या आहेत। वाटप करण्यात आलेली जमीन त्यांचे कायदेशीर किंवा रक्तसंबंधाचे वारसदार यांचे नावे कमी करण्यात यावी। सदर योजनेचा लाभ मिळणाऱ्या लाभार्थ्यांना अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत, कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, विहीर पंप संच, वीज जोडणी, आकार, सूक्ष्म सिंचन, शेततळ्याचं प्लॅस्टिक अस्थिरीकरण अशा राबवल्या जाणाऱ्या जे काही विविध बाबी आहेत त्या बाबीचा प्राधान्यानं लाभ देण्यात यावा, अशा प्रकारची एक महत्त्वाची अशी सूचना देखील या जीआर मध्ये देण्यात आलेली आहे। जमीन वाटप झालेल्या लाभार्थ्यांना नियोजन व कृषी विभागांतर्गत राबवण्यात येणारे मागेल त्याला शेततळे या योजनेचा लाभ त्या योजनेअंतर्गत विहित केलेल्या अटी शर्तीच्या पात्रता पूर्ण करत असेल तर प्राधान्यानं देण्यात यावा। या योजनेच्या अंतर्गत जमीन खरेदी करताना येणारा अनुषंगिक खर्च उपलब्ध तरतुदीमधून भागवण्यात यावा, अशा प्रकारची सूचना देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजनेमध्ये हा एक महत्त्वाचा असा बदल करण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे आता नवीन लाभार्थ्याचा देखील याच्यामध्ये समावेश केला जाणार आहे। हा जीआर आपण महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। मित्रांनो या योजनेच्या अंतर्गत ज्या गावामध्ये जमीन म्हणजे आता तुम्ही जर जमिनीसाठी अर्ज केला तर त्या गावामध्ये जमीन विक्री करणारा शेतकरी आणि जमीन मागणारे, खरेदी करणारे शेतकरी असे दोन्ही लाभार्थ्याकडून या ठिकाणी प्रस्ताव दाखल करावे लागतात। याच्या अर्जाचा नमुना, प्रस्तावाचा नमुना आपण यापूर्वी सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे। आणि हा अर्ज कसा करायचा, कुठे करायचा याच्याबद्दल सविस्तर माहिती सुद्धा आपण यापूर्वीच एका व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे। तो व्हिडिओ देखील पाहायला विसरू नका। धन्यवाद।